मित्रांनो, कधी कधी इतिहासाच्या पानावर अशी काही व्यक्तिमत्व जन्माला येतात ज्यांच्या डोळ्यांनी जग पाहिले नसले तरी त्यांच्या शब्दांनी भविष्याचा पडदा उघडल्यासारखा वाटतो. अशाच एका रहस्यमयी व्यक्तीबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ती व्यक्ती म्हणजे बाबा वेंगा. एक साधी ग्रामीण महिला, पण जगभरातील लोकांच्या मते त्या होत्या एक भविष्य पाहणारी संत. आणि त्यांच्या बऱ्याचशा भविष्यवाणी खऱ्या ठरलेल्या आहेत आणि म्हणून त्या जगप्रसिद्ध आहेत. तर कोण होती बाबा वेंगा? अनेक लोक म्हणतात की त्यांनी अनेक मोठ्या घटनांची भविष्यवाणी केली होती आणि त्या गोष्टी खऱ्या ठरलेल्या आहेत. कोण होत्या त्या बाबा वेंगा आणि आंधळ्या कशा झाल्या आणि त्यांनी नेमकी कोणत्या भविष्यवाणी केल्या? चला तर मग आपण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, बाबा वेंगा यांचा जन्म 1911 मध्ये बल्गेरिया देशात झालेला होता आणि त्यांचं खरं नाव होतं वांगेलिया पांडेवा गुस्तेरोवा. त्यांचं खरं नाव काय होतं तर वांगेलिया पांडेवा गुस्तेरोवा. आणि त्या लहानपणी एकदम सामान्य मुलीसारख्या होत्या, जीवन जगत होत्या. खेळणे, धावणे, स्वप्न पाहणे आणि इत्यादी गोष्टी. परंतु नियतीला हे आयुष्य मान्य नव्हतं. आयुष्यात एक वेगळंच तिच्या आयुष्याने एक वेगळंच रूप धारण केलं, वेगळंच वळण घेतलं. कसं कधी काय असतं मित्रांनो की आपल्याला आपलं भविष्य माहीत नसतं. आपल्याला जर आपलं भविष्य माहीत राहिलं असतं तर आपण तर मग काही पण करू शकलो असतो. हे भविष्य कोणाला माहीत नसतं आणि त्यामुळेच ती पण एक सामान्य मुलगी होती आणि तिला काय माहीत होतं की आपलं भविष्य काय लिहिलेलं आहे. लहानपणी त्या अगदी सामान्य होत्या, पण नियतीने तिच्याशी लपंडाव खेळला आणि तिच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली. तर त्या आंधळ्या कशा झाल्या तर काय झालं, एका दिवशी ती ज्या गावात राहत होती बल्गेरियामध्ये, तर तिथं अचानक भयंकर असं मोठं वादळ आलं आणि त्यावेळी त्या एकदम लहान होत्या. ती लहान असताना ती बाहेर खेळत होती आणि खूप मोठं वादळ आलेलं होतं आणि वादळ इतकं प्रचंड होतं की त्यांना हवेत उचलून दूर फेकलं गेलं. आणि जेव्हा लोकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, लोकांनी कसं तरी त्यांना शोधून काढलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये वाळू आणि एकदम धूळ भरली गेलेली होती. खूपच म्हणजे किती मोठा भयानक हा प्रसंग आहे त्यांच्या जीवनातील. खूप उपचार केले पण हळूहळू त्यांची दृष्टी एकदम कायमची निघून गेली. म्हणजे एवढी जर वाळू धूळ जर भरली गेली असल्याने त्यांनी खूप उपचार घेतले परंतु तरी पण सक्सेस झाले नाही आणि हळूहळू जेवढं थोडंफार दिसायचं ती पण दृष्टी त्यांची कायमची निघून गेली. पण म्हणतात ना, कधी कधी एक दार जरी दूर बंद झाले असले तरी भगवंत आपल्यासाठी दुसरे दार उघडत असतो. मग त्यांची दृष्टी गेल्यानंतर काही काळाने बाबा वेंगा लोकांना त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगायला लागल्या. म्हणजे असं जसं आपण आपल्या अनुभव, आपल्या जीवनातील काही घडलेल्या गोष्टी आपण दुसऱ्याला सांगत असतो, तसं ती सुद्धा तिच्या आयुष्यातील काही गोष्टी दुसऱ्याला सांगायला लागली. आणि लोक त्यांना म्हणायला लागले की यांना भविष्यवाणी दिसते म्हणून. दुरून लोक त्यांच्या भेटीशी यायला लागले. म्हणजे कोणी म्हणायचे की दिव्य दृष्टी प्राप्त झालेली आहे. आणि त्यांनी म्हणजे असं म्हणतात की ऐकून आहे की त्यांनी साधना करून दिव्य दृष्टी प्राप्त केलेली आहे आणि ते काही गोष्टी खरं ठरायचे. लोकांचं त्यांच्यावर विश्वास बसायला लागला आणि त्यांची ही ख्याती खूप लांब दूर पसरायला लागली. आणि लोक हे ऐकून लोकांना पण त्यांच्या जीवनात काही ना काही गोष्टी असतात. मग त्यांचे भविष्याने बघण्यासाठी, त्यांच्या जीवनात काय गेलं हे बघण्यासाठी त्या बाबा वेंगाकडे लोक लांबून यायला लागले. आणि कोणी आजाराबद्दल विचारायचं तर कोणी त्यांच्या घरातील हरवलेले व्यक्तीबद्दल विचारायचं, तर कोणी स्वतःच्या भविष्याबद्दल विचारायचे. आणि बाबा वेंगाबद्दल असेही काही सांगितले जाते आणि त्या
सांगायच्या आणि त्यांच्यावर लोकांची श्रद्धा होती आणि बऱ्याचशा गोष्टी खऱ्या ठरायच्या, म्हणून त्या एकदम जगप्रसिद्ध झाल्या. आणि त्यांच्याबद्दल काही लोक असे पण सांगतात की सांगितले जाते की त्यांनी खूपच काही मोठ्या घटनांची सुद्धा बऱ्याचशा अशा मोठ्या घटनांची भविष्यवाणी केलेली आहे. बऱ्याचशा घटना ह्या खऱ्या ठरलेल्या आहेत आणि बरेचसे काही जे नेते मंडळी वगैरे असे त्यांचे भविष्य बघण्यासाठी त्यांच्याकडे यायचे त्या काळी. आणि उदाहरणार्थ म्हणजे त्यांनी ज्या घटना केलेल्या होत्या, उदाहरणार्थ सोव्हिएत युनियनचा पतन, आणि त्यांनी सांगितलेलं होतं की सोव्हिएत युनियनचं काही दिवसांनी पतन होईल, तर ते घटना सुद्धा खरी झालेला आहे. त्यानंतर 9/11चा जो अमेरिकेवरील जो हल्ला होता त्याची सुद्धा भविष्यवाणी बाबा वेंगांनी केलेली होती. आणि त्यानंतर सुनामी आणि नैसर्गिक आपत्ती येईल, म्हणजे ही सुद्धा घटना खरी झालेली आहे. आणि त्यामुळे काय झालं की त्यांचं नाव हे जगप्रसिद्ध झालं. त्यांच्या भविष्यवाण्या बऱ्याचशा ह्या खरं सांगतात की बराक ओबामा यांना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही एक दिवस अमेरिकेचे राष्ट्रपती व्हाल, तर ती भविष्यवाणी सुद्धा खरी झालेली आहे. अनेक लोक त्यांना देवाची देणगी असलेली महिला म्हणून सुद्धा मानायचे. तर काही लोक म्हणतात की ही फक्त योगायोग असू शकतात, म्हणजे काही लोकांचा विश्वास असतो. आपण प्रत्येकाला आपण सांगू नाही शकत की तुम्ही विश्वास ठेवा, परंतु ह्या त्यांनी सांगितलेल्या ज्या घटना आहेत त्या खऱ्या ठरलेल्या आहेत. परंतु तरी सुद्धा काही लोकांचा विश्वास नाही या गोष्टींवर की अंधश्रद्धा आहे. या ज्या काही घटना घडल्या की त्यामागे काही गोष्टी योगायोग असतील असं लोक समजतात. तर काही लोक म्हणतात की ही फक्त योगायोग असतात. पण एक गोष्ट नक्की आहे, बाबा वेंगाचं नाव आजही रहस्य आणि कुतूहलाने घेतले जाते. म्हणजे आजही रहस्यमय नाव आहे आणि त्यांचं नाव एकदम कुतूहलाने लोक घेतात. कधी कधी जगात अशा काही व्यक्ती जन्माला येतात ज्यांचं जीवन एक कोड असतं. बाबा वेंगा त्यापैकीच हे एक नाव होतं आणि त्यांच्या भविष्याने आजपर्यंत खरं ठरलेलं होतं. आणि योगायोग याचं उत्तर कदाचित अजूनही काळाच्या गर्भात दडलेले असतील, पण त्यांच्या कथेने मात्र जगभरातील लोकांना विचार करायला लावलेला आहे. मित्रांनो, अशी होती ही बाबा वेंगा यांची कहाणी आणि त्यांचं जीवन, त्यांचा इतिहास. तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ? तर तुम्हाला जर ही माहिती युजफुल वाटली असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा असेच नवीन मोटिवेशनल व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो करा. लावणी क्वीन नाशिक ऑफिशियल 1346. तर मित्रांनो, पुन्हा भेटू असेच एका नवीन मोटिवेशनल व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत तुम्ही ही मी सांगितलेली कहाणी ऐका आणि पुन्हा भेटू असंच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय. पुन्हा भेटू आपण असेच एका मोटिवेशनल नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत तुम्ही मी सांगितलेली बाबा वेंगाची कहाणी नक्की जरूर ऐका. बाय बाय.